काय चालवू शकतं, तर फक्त क्रिकेट आणि सिनेमा. तेव्हा आपण सगळेजण एकत्र होतो. आपण हा नाही विचार करत की हा खेळाडू कुठल्या राज्याचा आहे, कुठल्या धर्माचा आहे. सिनेमातही तेच आहे. जेव्हा चांगलं काम होतं तेव्हा कडाडून टाळी प्रत्येक कलाकाराला मिळते. तेव्हा प्रेक्षक हा नाही विचार करत की यांची जात धर्म काय आहे. पण ती जर ताकद आपल्याला सगळ्यांना एकवटायची असेल तर मला स्वतःला जाणवलेल्या 2 गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगते. यासाठी आपण प्रचंड प्रवास करायला पाहिजे. आपण राहतो आपापल्या महाविद्यालयामध्ये. आज इथे तरुण मुलं खूप आहेत. तुम्हाला सगळ्यांना मी सांगेन की तुमच्या सगळ्यांमध्ये जी तडफ आहे ती आम्ही शिकण्यासारखी आहे. पण ती तडफ फक्त आपापल्या मोहल्ल्यामध्ये एकमेकांसमोर विचाराचं आदानप्रदान करताना इन्व्हेस्ट करणं बरोबर नाही. त्यासाठी आपण प्रवास करूया, आपण आपलं राज्य बघूया, आपण आपला देश बघूया. मला माझ्या कामाच्या निमित्तानं पहिलाच सिनेमा केरळमध्ये शूट झाला, दुसरा सिनेमा डॉक्टर जब्बार पटेलांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात शूट झाला. मग मी ओरिसाला गेले, मग राजस्थानला गेले. एवढ्या ठिकाणी मला फिरायला मिळालं, ही माणसं बघायला मिळाली. त्या माणसांचे जे काही विश्वास असतात, त्याच दरम्यान मी नरेंद्र दाभोलकरांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. तेव्हा कळलं की माझे काय काय विश्वास आहेत आणि कुठल्या कुठल्या राज्यामध्ये कुठले कुठले विश्वास आहेत. मग परदेशी जाण्याची संधी मिळाली. तर तो फार महत्त्वाचा टप्पा होता माझ्या आयुष्यातला. का? कारण तोपर्यंत मी भारतीय आहे याचा मला अंदाज यायला लागला होता, माझा देश काय आहे याचा अंदाज यायला लागला होता. आणि जेव्हा मी परदेशी गेले तेव्हा मला असं वाटलं, मी परदेशी गेले त्याला एक 25 वर्ष तरी झाली. वेगळा काळ होता तो. आज आपण सगळेजण ग्लोबल विलेजमध्ये राहतो. आज एका क्लिकवर आपल्याला कळतं की आज स्पेनमध्ये काय चाललंय, अमेरिकेत काय चाललंय. त्यांना कळतं की मुंबईमध्ये मला फार नाव आवडलं बरं का संभाजी दादा, संविधान प्रेमी कलाकार परिषद. इथे कुठलीही क्रांतिकारी घोषणा देणारी माणसं नाहीत, संविधानावर प्रेम करणारी माणसं जमली आहेत. हे एका क्लिकवर जगाच्या पाठीवर कोणालाही समजेल. तर हे का महत्त्वाचं आहे? कारण मला तिथं गेल्यावर कळलं की भारतीयांबद्दल किती संकुचित संकल्पना आहेत इतरांच्या. आणि मला तेव्हा फार राग आला होता. मी कॉलेजमध्ये होते आणि इंटरनॅशनल फेस्टिवलसाठी गेले होते आणि मला कोणी फारच फालतू प्रश्न विचार मांडतायत. या प्रत्येकाची मी विद्यार्थिनी आहे असं मला वाटतं. मला तुमचं भाषण ऐकायचं होतं. तुमच्या बोलण्यातले कितीतरी शब्द आज मी पहिल्यांदा ऐकले. आमची कलाकारांची मजा कशी असते, मी सगळ्यांच्या वतीनं बोलत नाही, मी माझ्यासाठी बोलते की आपल्याला ज्या कलाकृती करायला मिळतात त्या कलाकृतींमुळे असं उगाचच वाटायला लागतं की आपला तेवढा अभ्यास आहे, आपलं तेवढं वाचन आहे, आपला विचार तितका खोल आहे. माझ्या बाबतीत ते खरं नाही आहे. माझ्या बाबतीत काय खरं आहे तर मी खूप लहान वयात या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, सिनेमा आणि नाटकामध्ये. तर मला माझ्या सिनेमाच्या विषयांनी मोठं केलं, मला माझ्या दिग्दर्शकांनी मोठं केलं. आता काही मुद्दे रिपीट होऊ शकतात, पण मी गिरीश कर्नाड नावाचे अत्यंत व्यासंगी दिग्दर्शक, लेखक हे माझे पहिले दिग्दर्शक होते. त्यांच्याबरोबर मी चेलुवी नावाचा सिनेमा केला. तो सिनेमा पर्यावरणाचा होता, अतिशय बोलका सिनेमा होता. एका मुलीची गोष्ट होती, माझं नाव चेलुवी असतं त्याच्यामध्ये. आणि त्या मुलीची गोष्ट होती जिला वर मिळालेला असतो की तुझी इच्छा असेल तेव्हा तू फुलं येणारं झाड बनू शकतेस. तर पहिलाच सिनेमा असा मिळाला आणि साधी गोष्ट नव्हती ती मुलगी हे स्त्रियांचं प्रतीक होतं की तुला बहर तेव्हा येईल जेव्हा तुझी इच्छा आहे. पण पुढे जाऊन त्या चेलुईच्या आयुष्याचा खेळखंडोबा होतो. नवरा म्हणतो तू माझ्यासाठी फुलांचं झाड बन. छोटी नणंद असते, तिचे मित्रमैत्रिणी येऊन खेळतात आणि तिच्या सगळ्या फांद्या तुटतात आणि मग उरते एक डोकं असलेली, खोड असलेली अशी चेलुवी, जिला माणूसही म्हणता येणार नाही, जिला झाडही म्हणता येणार नाही. माझा पहिलाच सिनेमा हा होता आणि वयानं मी तितकी मोठी झाले नव्हते.
पण या कलाकृतीच्या निमित्तानं विचार करणं भाग पडलं की म्हणजे मग माझं काय झालं. वैदिकांचा कळवळ येऊन ज्यांनी त्यांच्या उद्धारासाठी प्रचंड काम केलं, प्रचंड संघर्ष केला, अशा सगळ्या महामानवांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. संविधान दिन आहे, काल साजरा झाला. आज आपण संविधान प्रेमी कलाकार सगळे जमलेले आहोत, सगळे रसिक पण आहेत इथे. तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत तुकोबाराया, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा आदर्श घेऊन, यांचे विचार मनामेंदूत पेरून राजर्षी शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाडांचा यांची भक्कम साथ घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला जातीभेद, वर्णभेद, उच्च नीचता, गुलामगिरी, वर्चस्ववाद मुळापासून नष्ट केलं. संविधानाची निर्मिती केली. या देशात समतेचं, मानवतेचं राज्य आणलं. मी परवाच अंबरीश मिश्रांच्या एका पुस्तकात एक खूप सुंदर वर्णन वाचलं त्या काळाचं, की आपल्या देशानं अनेक शाह्या बघितल्या. लष्करशाही बघितली, हुकुमशाही बघितली, एकाधिकारशाही बघितली. सगळ्या शाह्या बघून झाल्यानंतर काळ एका चंद्रमौळी झोपडीसमोर गेला. तिथे लोकशाही राहत होती. तिला म्हणाला की बाई ग, तुझ्या अंगावर काही भरजरी वस्त्र नाहीत, दागदागिने नाहीत, हिरे माणकं नाहीत, तुझ्या अंगावर साधी सुती साडी आहे, गरीब आहेस तू, पण तुझ्या डोळ्यात दीनदुबळ्यांविषयी करुणा आहे, तुझ्या घट पडलेल्या हातांवर माणुसकीचा दिवा आहे, आजपासून हा देश तुझा. खूप छान वर्णन होते. पण लोकशाही आली. आपण सगळे अगदी आनंद झाला की छान संविधानानं रक्षण दिलं आपल्याला, सगळी माणसं समान केली, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचं राज्य आलं. सगळे असे खुश झाले. सगळे नेते पण सांगायला लागले की आता सुवर्णयुग येणार, आता सुवर्णयुग येणार, आता आपली सगळ्यात मोठी लोकशाही जगातली. आणि आपण सुवर्णयुगाची वाट बघत बसलो. वाट बघता 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 आपल्याला डुलकी लागली, छान झोप लागली आपली. अचानक आपल्याला जाणवलं की आपले हात पाय कोणतरी बांधतंय, आपल्या तोंडाला मुसक्या बांधतंय, आपल्या खाण्यापिण्यावर बंधनं यायला लागलीत, आपण जो पेहराव करतो त्या पेहरावावर बंधनं यायला लागलीत. काय चाललंय नक्की? माणसात भिंती उभ्या केल्या जाऊ लागल्यात परत. हे काय चाललंय? आपण खडबडून जागे झालो, तोपर्यंत आपले हात पाय करकचून बांधले होते. आपल्याला कळलं ना की हे काय सुरू झालं. म्हणजे ज्या संविधानानं या देशातली सगळी माणसं समान केली, सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं, एकमेकांशी बंधुत्वाचं नातं निर्माण करायची संधी दिली, त्या संविधानाची पायमल्ली होताना आपण आपल्या डोळ्यांनी बघायला लागलो. पण मुसक्या बांधल्यात, हातपाय बांधलेत, काय करता येईन आपल्याला. संविधानाची त्रिसूत्री कुणीतरी धुडकावून देतंय आपल्या समोर, हे आपण बघतोय. आता आपण जागे झालोय, आता आपण एकत्र यायला लागलोय. कारण आपल्याला कळलंय की संविधान तेव्हाच आपलं रक्षण करेल जेव्हा आपण संविधानाचं रक्षण करू. संविधानाचं रक्षण करायची जबाबदारी आता आपल्यावर आहे. कारण हे सहजासहजी मिळालेलं नाही आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड संघर्ष केला यासाठी. हजारो वर्ष गुलामगिरीत पिचत पडली होती आपली लोक. त्याचं वर्णन त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये केलंय. ती पुस्तकं नक्की वाचा तुम्ही. वाचली असतीलच, पण काही जणांनी नसती वाचली तर वाचा. कराची पेशावरपासून चेन्नई कोचीनपर्यंत अस्पृश्यतेचे कसे चटके भोगावे लागलेत याची वर्णन त्यांनी केली. ती विदारक आहेत, अंगावर काटा येतो. त्या गुलामगिरीत पिचत पडलेल्या लोकांना कितीतरी कलाकारांच्या प्रतिभेचा मोहर झडला असेल त्या काळात. तसेच कितपत मेले असतील ते. अशा लोकांना उभं केलं सगळ्या माणसांच्या बरोबरीने या संविधानानं. आणि आता तेच संविधान धोक्यात आहे. म्हणून मी म्हणतो की संविधानाचं आपण रक्षण केलं पाहिजे, कारण हे सहजासहजी मिळालेलं नाही. आता तरी आपण खडबडून जागवूया, हे नक्की काय चाललंय. कारण मनुस्मृतीतला ज्यांनी भेद केला, ज्यांनी जातीची उतरणं रचली आणि आपल्यावर वर्चस्व गाजवलं,
त्या मनुस्मृतीतला कण काढून असा एक एक थेंब त्यातला काढून असा डस्टबिनमध्ये ओला कचरा सुका कचरा कसा फेकावा तसा बाबासाहेबांनी फेकून दिलाय, लांब फेकून दिलंय ते. ती मनुस्मृती परत येते काय अशी भीती निर्माण झाली. मग अशी संवाददाता पण बोलले. पण आता उघड उघड कोणी म्हणणार नाही आम्हाला मनुस्मृती आणायची आहे. तेवढा दम नाही कोणाच्यात, तेवढं धाडच नाही कोणाच्यात. आता काय करणार, ते संविधानाचं छेडछाड करणार आणि ती व्यवस्था परत आणणार. राज्यकर्ते तर सगळे गप्प बसलेत मूग गिळून. काय करणार ना, सगळे भ्रष्टाचारी. एक कार्ल मार्क्सचं एक पूर्वीचं विधान होतं, जुन्या काळातल्या लोकांना माहिती असेल, ते खूप गाजलं होतं विधान की जगातल्या सगळ्या श्रमिकांनो एक व्हा, सगळ्या कष्टकऱ्यांनो एक व्हा. ऑल लेबर्स युनाइट असं काहीतरी ते वाक्य होतं. ते अशासाठी होतं की हे कारखानदार तुमच्यावर अन्याय करतायत, तुमचं शोषण करतायत, सगळे कारखाने तुम्ही ताब्यात घ्या. आजचे सत्ताधारी म्हणतात सगळ्या भ्रष्टाचारांनो एक व्हा, आमच्या पक्षात या. तुमचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही जोपर्यंत तुम्ही विरोधात आहात. नाही खपवून घेणार, भ्रष्टाचार चालणार नाही, तुम्ही आमच्यात या मग भ्रष्टाचार करा. आणि भ्रष्टाचाऱ्यांना काय हो, त्यांना सत्ता मिळतीये, ते काही तुरुंगाच्या भीतीने वगैरे जात नाही तर सत्ता मिळतीये ना आपल्याला, आणि भ्रष्टाचार करायची मुभा मिळतीये. त्यामुळं संविधानात जी डायरेक्टोरियल प्रिन्सिपल्स आहेत पक्षांना दिलेली, सगळ्या राजकीय पक्ष निर्माण करताना काय असावं तर तुम्ही नेशन बिल्डिंगसाठी काम करावं. या सर्वसामान्य माणसांसाठी अन्न वस्त्र निवारा, बेसिक गोष्टी, औषध असेल, न्याय असेल, सगळं असेल, या गोष्टी तुम्ही पुरवा. जसं तुकाराम महाराज म्हणतात की आर्त भूतान प्रति. परवा एक जण म्हटला की शेवट करतो, परवा एक जण म्हटला की देश विकला गेलाय, सगळं विकलं गेलंय, काय राहिलंय. म्हणलं नाही, किरण माने कुठं विकला गेलाय, संवाददाता कुठे विकला गेलाय, आमचे महाराव सर कुठे विकले गेलेत, अविनाश सर कुठे विकले गेलेत. नाही नाही, तुम्ही सगळे कुठे विकले गेलाय. छे कुणी विकले गेलं ना. आपण आहे, लढायला समर्थ आहे, ताकद आहे आपल्यात, जीवात जीव आहे तोपर्यंत लढत राहूया आणि संविधानाचं रक्षण करूया. जय शिवराय, जय भीम. बाई मावशी, तू पुस्तक घेतलं तुझ्या गाठोड्यामध्ये, आता तू काय पुस्तक वाचणार आहे का? तुझ्या अर्ध्या गवऱ्या तर मसनात गेल्या. आता बाई ही म्हणती माझ्या अर्ध्या गवऱ्या मसनात गेला. बाई तुला म्हणून सांगते, पुस्तक वाचनाचं वय नसतं, शिक्षणाचं वय नसतं. शिक्षण कुठल्या बी वयात करता येतं, पुस्तक कुठल्याही वयात वाचता येतं. महत्वाचा मुद्दा काय, वाचणं. आणि म्हणून माझ्या गाठोड्यामध्ये जे मी पुस्तक घेतलंय ते पुस्तक कशाचं आहे माहितीये का? कशाचं आहे? बाई मी गाठोडं फांदलं ग बया, अगं बाई मी ही गाठोडं फांदलं ग बया, अगं बाई 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 मी ही गाठोडं फांदलं ग बया. आणि त्यात संविधान घेतलं ग बया, आता बाई माझ्या गाठोड्यामध्ये संविधान घेतलं आणि संविधान घेऊन मी काय करणार आहे माहिती का? काय करणार आहे? बाई मी कार्यक्रमाला जाते म्हणते ग बया, आणि संविधान सन्मानाच्या कार्यक्रमाला जाते म्हणते ग बया. आणि तिथं जाऊन काय करते? काय करते? तिथं संविधान सांगते ग बया, आता बाई तुम्हाला म्हणशील संविधान वाचून काय झालं? बरोबर आहे. पुस्तक वाचून काय झालं? हा, पुस्तक वाचून मुक्ता झाली ग बया, पुस्तक वाचून सावित्री झाली ग बया. आता मुक्ता साळवे सावित्रीबाई फुलेंच्या शाळेतली पहिली विद्यार्थी,
पुस्तक वाचून मुक्ता झाली ग बया, पुस्तक वाचून सावित्री झाली ग बया. आणि आता तुम्ही भी वाचा म्हणते बया. आता तुम्ही भी वाचा म्हणते बया, आता तुम्ही भी वाचा म्हणते बया. रणांगणीया टाकू नका रे मा, टाकू नका रे मा, टाकू नका रे मा, टाकू नका रे मा, टाकू नका रे मा. बंधू चला रे, बंधू चला रे, बंधू चला संविधान. बंधू चला रे, बंधू चला रे, बंधू चला संविधान.